ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। एनआयएच्या हाती लागला ज्योतीचा व्हिसा। एनआयएकडून ज्योतीची कसून चौकशी सुरू। पाकिस्तान हाय कमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठीही मदत करत असल्याचे उघड। लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी करत होता दानिश। तपास यंत्रणांकडून सूत्रांची माहिती। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला। दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम। नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो। योगी आदित्यनाथ यांचा पाकिस्तानला थेट इशारा। ज्योती मल्होत्रानं काझीगुंड परिसरातील फोटो केले शेअर। याच फोटोमुळे ज्योती तपास यंत्रणेच्या रडारवर आल्याची माहिती। काझीगुंड भागातील अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय। ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी एजंट सोबतचा नवा फोटो व्हायरल। हाच एजंट पाक एजंट पहलगाम हल्ल्यानंतर केक नेत होता। संबंधित व्यक्तीसोबत ज्योतीचा फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या धडाकेबाज कारवाईचा भारतीय हवाई दलानं जारी केला व्हिडिओ। जोरदार कामगिरी करत पाकड्यांना दिला दणका। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर छगन भुजबळांची वर्णी। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता। शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीकडून देखील मंत्रिपदावर दावा होणार असल्याच्या चर्चांना उधाण। भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही, तर अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया।